त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घ्यायची नाही अशी दादाची भूमिका होती। हे होते आमचे दादा जे वेळेवर एअरपोर्टला पोहोचले, पण नंतर जे घडलं त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला पुढे मी सांगतो। पुढे घ्या। आता हे एक ईमेल आहे, या ईमेल मध्ये 2 नावं आहेत क्रू डिटेल्सची, ह्याला क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल। हे ईमेल याच्यामध्ये कॅप्टन साहिल काहीतरी आहे बाबा मदन आणि कॅप्टन यश असे 2 नावं प्रपोज केली गेली होती। बाकी सगळं तिथे लिहिलेलं आहे आणि कुठं जाणारे मुंबई बारामती वगैरे सगळं तिथं दिलं होतं। आता हे आहेत दोघं, पण झालं असं की नाव ते दुसऱ्या दिवशी बदलण्यात आलं। हे आहेत मदन, मग त्यांच्या मिसेसली एक मेसेज ते सोशल मीडियावर टाकलं होतं की मदनचं नाव जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा त्यांच्या मदनच्या नावाने तिथं सुरू झालं होतं की वाईट वाटतं, दुर्दैवी त्यांची मृत्यू झाला, मग त्यांच्या मिसेसनी ते तिथं टाकलेलं आहे। आता हे दोघांची नावं होती, पण मग हे त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती झाली, म्हणजे पाठक आणि कपूर यांचं नाव तिथं आलं। तर मग आमचा विषय, आणि कधीच तुम्ही बघितलं असेल कपूरचे कुठला तरी मित्र कुठेतरी बोलत होता की बाबा नो कपूर आदल्या दिवशी बाहेरून आला होता भारताच्या, तो उडवणारच नव्हता, पण मग त्याला अचानक सांगितलं आणि मग त्याने उडवायला घेतलं विमान, असं तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल। तर मग आमचा प्रश्न असा आहे की मग टेक ऑफ पूर्वी मुख्य पायलट हे का बदलले गेले आणि मग का असं नाव चेंज त्या ठिकाणी केलं गेलं, आणि जर टेक ऑफ करायचं असेल तर त्या पायलटला आधीच यावं लागतं। आणि तिथं असं सांगितलं होतं की हे 2 पायलट हे ट्रॅफिकमध्ये 6:30 वाजता सकाळी अडकलेत आणि ते येऊ शकत नाहीत, म्हणून दुसरे पायलट आम्हाला द्यावं लागलं, अशी कुठेतरी एक स्टेटमेंट आम्ही सोशल मीडियावर आणि काही मीडियाच्या माध्यमातून तिथं ऐकली होती आणि काही अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं। पुढे घ्या।